guys, hope you all are doing great. Welcome to Vishwas Things. तर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आमच्या कॉलेजमध्ये आहे ट्रॅडिशनल डे अँड आय एम गेटिंग रेडी. तर आता माझी आंघोळ झाली, मी हेअर वॉश वगैरे केला आणि आज मी ना साडी नेसणार आहे आणि आय एम रिअली सो एक्सायटेड. सो बघूया आजचा हा व्लॉग कसा होतोय. आणि आज आमच्या कॉलेजमध्ये थोडेफार इव्हेंट्स पण अरेंज केलेत आम्ही, जसं की बॉईजसाठी ना काईट कॉम्पिटिशन आहे, फिमेलसाठी ना म्युझिकल चेअर वगैरे आहे. आणि बघू आता अजून काय काय सरप्राईजेस आहेत का नाही, आय डोंट नो. बट हां, हे तर आहेच. मला तर ना असं वाटतं की मुलींच्या लाईफमधला सगळ्यात हार्डेस्ट डिसिजन हा असतो की कोणत्या आउटफिटवरती ना कोणती ज्वेलरी जाणार. जसं की आत्ता मी फुल कन्फ्यूज आहे की माझ्या साडीवरती मी कोणते बँगल्स घालून, कोणते इयरिंग्स. आणि परत मला असं नको व्हायला की आता माझ्याकडे काहीच ज्वेलरी नाही आहे घालायला. तर मी तुम्हाला दाखवते. तर ही माझी साडी आहे व्हाईट कलरची, म्हणजे मम्माची आहे. बट ह्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे ना तो मी माझ्या साईजचा स्टिच करून घेतला आहे. तर माझ्याकडे ना या अशा बँगल्स आहेत कलरफुल. मला ना लेफ्ट हँडमध्येच फक्त त्या घालायच्या आहेत. तर कोणता कलर छान वाटेल? आय गेस पर्पल और पिंकमध्येच छान वाटेल, बिकॉज साडीवरती नाही ते हे असे पिंक येल्लोमध्ये ना असे रेड हॉट कलर्समध्ये जरा आहेत. सो आय थिंक सो पिंक जाईल और पर्पल. ब्लू याला नाही कॉम्प्लिमेंट करत. अँड माझ्याकडे ना इयरिंग्स पण आहेत, बट आय एम रिअली सो कन्फ्युज्ड. आय थिंक हे छान वाटतील, बिकॉज हे बघा इथे फ्लावर आहे ना, इथं पण साईडला असं गोल्डन त्याला लेस टाईप आहे. सो हे इयरिंगाला मॅच होऊ शकतं, आय डोंट नो. अँड बाकी तरी कलरफुल बँगल्स आहेत माझ्याकडे. तर माझ्याकडे हे पण आहे असे वेगवेगळे. माझ्याकडे मोस्टली गोल्डन आणि सिल्वरमध्ये आहेत, जास्त कलरफुल बँगल्स नाही आहेत. बट मी आता कलेक्शन करणार आहे. तर आता बघूया कुठली बँगल छान वाटते. बट आय एम रिअली सो कन्फ्यूज. आता मला ना असं वाटायला लागले की माझ्याकडे काही ज्वेलरी नाही आहे. आणि माझ्याकडे हे एक इयरिंग्स आहेत, हे मी ना दिवाळीला घेतलेले, असे लाईक फुल असे लॉंग आहेत, छान वाटतात हे पण. बट आय डोंट नो हे कसे वाटतील. मला तर हेच जरा एक छान वाटते. बघा हे असंच होतं दरवेळेला माझ्याकडून ना, इरिटेटिंग. हे आय थिंक हे वालं जाईल, बिकॉज इथे असं साईडला असं गोल्डन टाईप काहीतरी आहे, काहीतरी अशी डिझाईन टाईप, त्याच्यावरती जाऊ शकतं. बट आय थिंक सो पिंक बँगल्स छान वाटतील. बघू मी ट्राय करते. तर मी नाही असं केलं आहे, बट कसं वाटतंय आहे मला काही कळे ना. बट आय थिंक सो हा पर्पल आणि पिंक कलर या साडीला मॅच होतो आहे. बघू मी हे ब्लू पण एकदा ट्राय करते. आणि ह्याच्यामध्ये ना मला असं सिल्वर गोल्ड काय ॲड नाही करायचं, बिकॉज मला फुल फोकस असा ना या कलरफुल बँगल्सवरती द्यायचं आहे. सो मी ह्याच्यावरती गोल्डन सिल्वर काय असं ह्या बँगल्स नाही घालणार आहे. बट मला असं वाटतं आहे का की हे पण जाईल. बघूया काय होतं आता. हे बिलकुल नाही जात आहे, म्हणजे हा असा ऑड कलर वाटतो आहे. मी या ब्लूमध्ये पिंक मिक्स करू और पर्पल. बट मला ना ब्लू असं नाही छान वाटत आहे. हे दोनमध्येच काय तर करते मी, है ना. काय वाटतं तुम्हाला? का हे ना जास्त छान वाटते मगासपेक्षा ना, असं जास्त कलर उठून पण दिसतात आणि खूप सुंदर दिसते. वाव, आय एम इन लव विथ दिस बँगल्स. वाव. माझा ब्लाऊज आहे ना हा असा मी फ्रिल टाईप स्टिच केला आहे. बट इथं सीन काय झालेला, मी ना त्या टेलरला काय बोललेले की हे असं स्लीवलेस हवं होतं. सो हे फ्रिल असं वरती आलं असतं आणि हे असं छान वाटतं आहे. हे छान वाटतं आहे. और हे मला हे जरा थोडं सिम्पलच वाटतं आहे. बट दिस साईड इज गुड. बट आता जाऊ दे, आता काय माझ्याकडे ऑप्शन नाही आहे दुसरा. सो मी हेच वेअर करणार आहे. ओके. तर मी मेकअपची फर्स्ट स्टेप केली आहे, म्हणजे लिप बाम अप्लाय केलं आहे. तर लिप बाम का अप्लाय करायचं असतं मेकअपच्या आधी? जेव्हा आपण मेकअप करून लास्टला लिपस्टिक अप्लाय करतो ना, तेव्हा लिप्स खूप ड्राय चिप दिसतात आणि ते छान नाही वाटत. लिपस्टिक अप्लाय केल्यावरती अशा मध्ये मध्ये ना लाईन्स पडतात, ते बिलकुलही छान नाही वाटत. सो आधी फर्स्ट स्टेप जी असते मेकअप करायच्या आधी म्हणजे असते लिप बाम अप्लाय करणं. देन त्याच्यानंतर मॉइश्चरायझर येतं, सनस्क्रीन येतं, प्रायमर, कन्सीलर. आणि मी काय ह्याच्यामध्ये फाउंडेशन यूज नाही करणार आहे.
जे करतात ते फाउंडेशन, आणि बाकी सगळा जो आय मेकअप असेल म्हणजे काजल, लायनर, मस्कारा, आयब्रो अँड ऑल ते सगळं असेल. सो मी आता जास्त काही मेकअपचं दाखवत नाही आहे, डायरेक्ट रिझल्टच दाखवते. ओके. तर पहिली स्टेप आपण केलेली आहे लिप बाम. त्याच्यानंतर मी लावणार मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, देन प्रायमर, आणि मी फाउंडेशन यूज नाही करणार. सो डायरेक्ट कन्सिलर अप्लाय करणार. सेटिंग पावडर आहे, ब्लश अँड ऑल, लायनर, देन सगळा आय मेकअप वगैरे असेल. सो एवढाच आहे माझा आजचा मेकअप. फारसं काय नाही करणार आहे. मेन फोकस मी आय मेकअपवरच करणार आहे. सो लेट्स डू द मेकअप. सो गाईज, आय एम रेडी. सी माय मेकअप अँड माय बँगल्स. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडं भाऊ तुला लिंबूची माझ्या पैसे फिटले. झुकेगा नाही चालला. गाडी पाहिजे. नंदिनी, चो लुक दाखव. बघा गाईज, लुक बघा माझा. थांबा, आमच्या मॅडमचा पण दाखवूया. येस श्री, दिस इज फॉर यू. तिळगुळ घे, गोड गोड बोल. आत्ता माहिती काय झालं, ही तिथं होतं त्या साईडला, हिनं वडलं सगळं सांडलं. आणि कुठे गेला रे? फोटो काढते माझे. बघे माझे फोटो काढत नाही. बघा स्वतःच व्लॉग. आमचा व्लॉग गेला. आणि माझे फोटो तर काढ. BTS guys, BTS blogger Rajnandini and influencer Ishu. तर आता ना आमचं सगळ्यांचं फोटोशूट झालेलं आहे. पण भूक लागली आम्हाला. भूक लागले. Waiting for samosa. गाइस, हिच्या ब्लॉग मध्ये मी फर्स्ट टाइम येतेय. आली ना? नाही, तू घेतलंच नाहीस मला. ओहो. आणि धनु माझ्या ब्लॉग मध्ये भरपूर वेळा. ते बघा तिकडे मुलं बघा. हे काईट हे का, तू कुठे दिसतोय का? Kite. तिकडे दिसतोय. अजून एक उडवायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. मला वाटत सक्सेस होईल. गिरक्या खातोय. बरं चला आता आपण तिथे उभे आहेत. कुठं, हा सरांना दाखवूया. ते कसं तिथे. सो आता आली घरी, आणि आजचा जो काय फंक्शन होता छान झाला. फर्स्ट राऊंड म्युझिकल चेअरचा ना आमच्या फिमेल स्टाफचा होता, जेंट्स पण होते. त्याच्यानंतर मग आम्ही स्टुडंट्स होतो. जास्त काय नाही झालं. त्याच्यानंतर मग बॉईजचं काईट फ्लाईंग वगैरे सगळं सुरू होतं. आणि आम्ही तर म्हणजे मी माझ्या फ्रेंड्स लाईक नंदिनी वगैरे आम्ही कोणी असं हेच नाही, लंच बॉक्सच नेला नव्हता. आम्हाला वाटलं लवकर येऊ घरी, बट आत्ता आलो आहे. लाईक आता लिटरली 5:45 झालेत. मी जस्ट 15 मिनटं आधी आली आहे घरी. आणि इतकं म्हणजे असं एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटते. लंच नाही केलं, काय नाही. हिल्स घातले होते. मला कधी ना शू बाईट होत नाही, बट फर्स्ट टाईम मला शू बाईट झालं. आणि त्यात आणि हिल्स घालून ते जे पाय दुखतात ते वेगळंच असतं. ते इतकं घाण काहीतरी दिसतंय ना माझ्या पायाला, पण तसं दुखतंय. म्हणजे मी घरातली चप्पल घातली तेव्हा पण मला असं ते दुखत होतं तिथं खूप. यार काहीतरी झालं ते, पण मी दाखवते. नाही बघा काय झालं. सो आता हा व्लॉग मी इथे सेंड करते, बिकॉज आता मला तर काय वाटत नाही की संध्याकाळी माझ्या लाईफमध्ये काही इंटरेस्टिंग गोष्ट होईल जी मी तुम्हाला दाखवू शकते. कारण आता मला अशी झोप आली आहे. आणि माझा बेड बघितला ना, अक्षरशः असा पसारा पडला आहे. लाईक लिटरली मी दाखवते 1 मिनटं तुम्हाला. तर इतका भयंकर पसारा पडला आहे माझ्या रूममध्ये. बघा
हे बघा माझ्या भावाचा बेड पण मी असं हे केलं आहे अस्ताव्यस्त. ते सगळं मेकअपचं नीट ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये मध्येच नेकलेस आलेत, हे काय हे मेकअपचं सगळं असंच पडलं आहे. नाव आय रिअली डोंट नो काय होणार आहे, बट आता तरी मी एंडच करते व्लॉग. मला इतका कंटाळा आला आहे ना. हे माझं विजन बोर्ड अजून तर ना एक्सरसाइजचा मुहूर्तच नाही लागला आहे. आय डोंट नो सगळं कधी होईल, बट येस होणार, नक्की होणार एक दिवस. जस्ट पॉझिटिव्ह थिंकिंग. Okay, so I hope so you love today's vlog and keep watching Issues Things. Keep watching Issues Things and I hope you love today's vlog. एकदम सिंपल छोटा स्वीट होता. असंच छोटे छोटे व्लॉग करत जाईन बिकॉज टाईम तर काही मिळत नाही आहे करायला. बट देन टू मी म्हटलं चला आज आहे काहीतर असं शूट करायला तर करू शकते, सो केलं मी. So yeah, keep watching Issues Things and don't forget to like, share, subscribe to Issues Things.